हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयासाठी लिपिक व शिपाई यासाठी मराठी व्याकरणावर आधारित 30 प्रश्न पाहणार आहोत. आणि मराठी व्याकरणाच्या सर्व प्रकरणावर हे प्रश्न असणार आहेत. आणि ॲक्च्युअल परीक्षेमध्ये ज्या लेवलचे ज्या दर्जाचे प्रश्न येणार आहेत ना, तसेच हे 30 प्रश्न मी काढलेले आहेत. तर निश्चितच तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होईल आणि मराठी व्याकरणाचे प्रश्न कसे येणार आहेत हे सुद्धा तुम्हाला कळेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला मुंबई उच्च न्यायालयातील हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये ना 150पेक्षा जास्त टेस्ट हे तुम्हाला दिलेले आहेत. तसंच हायकोर्ट पिऊनचे ॲक्च्युअलमध्ये झालेले जे पेपर आहेत ते पेपरसुद्धा दिलेले आहेत उत्तरासह. आणि फी फक्त 200 प्लस GST आहे. तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे पहा, शुद्ध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आता सोपा प्रश्न आहे, सुरुवात सोप्यानं झालेली आहे. तर शुद्ध या शब्दाचा विरुद्धार्थी जो शब्द आहे तो कोणता होतो? अशुद्ध होतो. हे त्याचं उत्तर आहे. शुद्धचा विरुद्धार्थी शब्द आहे अशुद्ध. हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे दुसरा प्रश्न आहे. आता व्हिडिओला सर्वांनी लाईक करावं का, कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. वाजदत्त या संधीचा योग्य विग्रह करा. आता याची जर फोड केली तर त्याची फोड कशी होते माहित आहे का? वाक्र अधिक दत्त. तुम्ही म्हणाल इथं ड कुठून आला, तर पहिल्या शब्दातील शेवटचा अक्षर शेवटचा वर्ण क असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण त थ द ध म्हणजे कठोर व्यंजन असेल तर या चा तिसऱ्या वर्गातील पहिला वर्ण होतो. म्हणजे च्या वर्गातील तिसरा वर्ण कोणता आहे तर ड आहे. मग या चा ड होतो आणि संधी तयार होतो वाद दत्त. असा तो एक नियम आहे. संधीच्या नियमावर आधारित हा प्रश्न होता. तर किती नंबरचा ऑप्शन आहे? 1 हे त्याचं उत्तर आहे. वाट दत्त हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे तिसरा प्रश्न पाहूयात आपण आता. तिसरा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. आता एकच मिनिट द्या मला. तिसरा प्रश्न आहे पहा, चाटकुने या शब्दातील ने हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे? आता चाटकुने याच्यामध्ये ने हा जो प्रत्यय आहे ना, हा तृतीय विभक्तीचा प्रत्यय आहे पहा. म्हणजे एखादी कृती आपण ज्या साधनाच्या सहाय्याने करतो ना त्याला ने हा प्रत्यय लावला जातो. तर ने हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तृतीय विभक्तीचा आहे. ब हे त्याचं उत्तर आहे, तृतीय विभक्ती. त्याच्या पुढे पहा आता चौथा प्रश्न आपण आता पाहूया. अरे काय होतंय, एक मिनिट हा. चौथा प्रश्न आहे पहा, तो मुलगा आला आहे या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. आता तो मुलगा आला आहे याच्यामध्ये जे विशेषण आहे ना, मुळामध्ये विशेषण कोणतं आहे माहिती आहे का? तो हे विशेषण आहे. कुणासाठी आले? मुलगा या नामासाठी आलेला आहे. मग आता मुळामध्ये तो हे सर्वनाम आहे की नाही, पण तो हे सर्वनाम या वाक्यामध्ये मुलगा या नामासाठी विशेषणाचं काम करत आहे. मग एखादं सर्वनाम जर वाक्यामध्ये विशेषणाचं काम करत असेल तर त्याला आपण सार्वनामिक विशेषण असं म्हणतो. तर क हे त्याचं उत्तर आहे, सार्वनामिक विशेषण. आणि कोणतं आहे? तो हे सार्वनामिक विशेषण आहे. आणि कोणासाठी आलेलं आहे? तर मुलगा या नामासाठी आलेला आहे पहा. पुढीलपैकी पुलिंगी शब्द ओळखा. आता शब्द पुलिंगी आहे का, स्त्रीलिंगी आहे का, नपुंसकलिंगी कसं ओळखायचं माहिती आहे का? ज्या एकवचनी नामाच्या अगोदर तो हे सर्वनाम लावता येतं त्याचं पुलिंग असतं. ज्या एकवचनी नामाच्या अगोदर ती हे सर्वनाम लावता येतं त्याचं स्त्रीलिंग असतं. आणि ज्या एकवचनी नामाच्या अगोदर ते हे सर्वनाम लावता येतं त्याचं नपुंसक लिंग असतं. परंतु हे एकवचनी नामाच्या अगोदरचा, मग शाळा एक वचन आहे, ती शाळा हे स्त्रीलिंग झालं. लेखनी एक वचन आहे, ती लेखनी हे स्त्रीलिंगी झालं. रुमाल एक वचन आहे, त्याच्या आधी आपण तो रुमाल म्हणतो की नाही, म्हणजे रुमाल हे पुल्लिंगी आहे. आणि वही परत स्त्रीलिंगी आहे. लक्षात आले? तर रुमाल हा शब्द कसा आहे? पुल्लिंगी आहे. या वाक्यामध्ये रुमाल हा शब्द पुल्लिंगी आहे. मुलगा या शब्दाचे अनेक वचन काय होईल? आता मुलगा हा जो शब्द आहे ना त्याचा अनेक वचन हे मुलगे असं होतं. मुलगा या शब्दाचं अनेक वचन काय होतं? मुलगे असं होतं. चला त्याच्या पुढे आता सातवा प्रश्न आपण पाहूयात. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा. त्याने काम केले या वाक्याचा प्रयोग ओळखा.
आता याच्यामध्ये टळता आहे त्याने, टळत्याला विभक्ती प्रत्यय लादलेला आहे. कर्म आहे काम, कर्माला विभक्ती प्रत्यय लादलेला नाही. आणि केले हे भूतकाळातील क्रियापद आहे. मग दिलेल्या वाक्यातील कर्त्याला विभक्ती प्रत्यय लादलेला असेल, कर्माला विभक्ती प्रत्यय लादलेला नसेल, म्हणजेच कर्माची प्रथमा विभक्ती असेल तर ते कर्मणी प्रयोगाचं उदाहरण असेल. कर्त्याला विभक्ती प्रत्यय लादलेला असेल आणि कर्माला लादलेला नसेल तर ते कर्मणी प्रयोगाचं उदाहरण असतं. आणि कर्मणी प्रयोगामध्ये क्रियापद हे भूतकाळातील असतं. हे कशाचं उदाहरण आहे? कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. कर्मणी प्रयोगाचे परत 5 उपप्रकार येतात बरं का. चला त्याच्या पुढे 8वा प्रश्न आपण पाहूयात. आता 8वा प्रश्न आहे, तुम्हाला अजून याच्यामध्ये काही नियम सांगतो पहा. कर्तरी प्रयोगामध्ये काय माहित आहे का? दिलेल्या वाक्यातील कर्त्याला कोणताही विभक्ती प्रत्यय लादलेला नसेल तर तो टळतरी प्रयोग असतो. दिलेल्या वाक्यातील कर्माला कोणताही विभक्ती प्रत्यय लादलेला नसेल तर ते कर्मणी प्रयोग असतो. दिलेल्या वाक्यातील कर्ता आणि कर्म दोघांनाही विभक्ती प्रत्यय लादलेला असेल तर ते भावी प्रयोगाचं उदाहरण असतं. आणि संकीर्ण प्रयोगामध्ये काय असतं? त्याला आपण संकरित प्रयोग म्हणतो, संकीर्ण नाही. तर त्याच्यामध्ये 2 प्रयोगाची लक्षणं एकाच वाक्यामध्ये दिसतात. चला 8वा प्रश्न आहे, पांढरा या शब्दाचे भाववाचक नाम काय होईल? तर पांढरा या शब्दाचं भाववाचक नाम काय होतं माहिती आहे का? पांढरपणा असं होतं. ड हे त्याचं उत्तर आहे. पांढरा या शब्दाचं भाववाचक नाम काय होतं? पांढरपणा हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. चला 9वा प्रश्न आहे आता, आजीने नातीला गोष्ट सांगितली या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म कोणतं आहे? आता आजीने नातीला गोष्ट सांगितली याच्यामध्ये प्रत्यक्ष कर्म कोणतं आहे माहिती आहे का? तर गोष्ट हे प्रत्यक्ष कर्म आहे. म्हणजे जर दिलेल्या वाक्यामध्ये 2 कर्म असतील तर त्यापैकी एक निर्जीव असतो आणि एक सजीव असतो. जो सजीव असतो तो अप्रत्यक्ष कर्म असतो आणि जो निर्जीव असतो तो प्रत्यक्ष कर्म असतो. याच्यामध्ये नातीला हे अप्रत्यक्ष कर्म आहे आणि गोष्ट हे प्रत्यक्ष कर्म आहे. तर गोष्ट हे त्याचं उत्तर आहे. किती नंबरचं ऑप्शन आहे? क हे त्याचं उत्तर आहे. गोष्ट हे या वाक्यामध्ये प्रत्यक्ष कर्माचं काम करत आहे. क्लिअर झालंय? आणि इथं नातीला सांगतो मी तुम्हाला, नातीला हा जो शब्द आहे ना, याला जो ला प्रत्यय लागलाय ना, तो कोणत्या विभक्तीचा आहे माहिती आहे का? चतुर्थी विभक्तीचा आहे. आणि गोष्ट अप्रत्यय द्वितीय विभक्तीचं उदाहरण आहे. ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. चला त्याच्या पुढे आता 10वा प्रश्न आहे. नेक्स्ट, व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. परत परत सांगत आहे, फ्रीमध्ये असतं, त्यासाठी पैसे लागत नाहीत. षष्टी विभक्तीचे एक वचनातील प्रत्यय कोणते आहेत? आता षष्टी विभक्तीचे एक वचनातील प्रत्यय कोणते आहेत? चा, ची, चे हे आहेत. आणि अनेक वचनातील चे, च्या, ची. तर षष्टी विभक्तीचे एक वचनातील प्रत्यय कोणते आहेत? चा, ची, चे हे आहेत. अजून आपल्याला 20 प्रश्न पाहिजेत मित्रांनो. पण जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये ना ॲक्च्युअलमध्ये हायकोर्ट आणि क्लर्कचे जे पेपर घेतलेले आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, ते सगळे दिलेले आहेत. प्लस 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट दिलेले आहेत. प्लस टॉपिक वाईज टेस्ट 350 पेक्षा जास्त दिलेले आहेत. आणि यातले जशाच त्याचे बरेचसे प्रश्न तुम्हाला ॲक्च्युअल परीक्षेमध्ये येतील याची मला खात्री आहे. आणि फी फक्त 200 प्लस GST आहे. चला त्याच्या पुढे आता 11 नंबरचा प्रश्न आपण पाहणार आहोत. प्रश्न आहे पहा, विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे? तर हा प्रश्न खूप परीक्षांना रिपीट होतो. हा तर विद्वान या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप काय माहिती आहे का? विदुषी आहे. विद्वानचं स्त्रीलिंग काय आहे? विदुषी आहे. विद्वानचं स्त्रीलिंगी रूप विदुषी असं आहे. रामाने आंबा खाल्ला या वाक्याचा काळ ओळखा. आता दिलेल्या वाक्यात एकच शब्द क्रियापद म्हणून आलेला आहे. मग एकच शब्द क्रियापद म्हणून असेल तर तो साधा काळ असतो. मग एकतर तो साधा वर्तमान काळ असतो किंवा साधा भूतकाळ असतो किंवा साधा भविष्यकाळ असतो. आणि मग ओळखायचं कसं? जर दिलेल्या वाक्यामध्ये एकच शब्द क्रियापद म्हणून आलेला असेल आणि त्याच्या शेवटी ला, ली, ले, लो, ल्या, लाली, ले, लो, ल्या यापैकी एखादा शब्द असेल तर डोळे झाकून ते साध्या भूतकाळाचं उदाहरण असतं. मग रामाने आंबा खाल्ला, याच्यात खाल्ला हा एकच शब्द क्रियापद म्हणून आलेला आहे आणि त्याचा शेवटचा अक्षर ला आहे, म्हणून हे कशाचं उदाहरण आहे? भूतकाळ. आणि भूतकाळामध्ये सुद्धा साध्या भूतकाळाचं हे उदाहरण आहे. चला त्याच्या पुढे आता 13 नंबरचा प्रश्न आपण पाहणार आहोत. प्रश्न आहे पहा, एथा शेट्टी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर एथा शेट्टी म्हणजे शेट्टीप्रमाणे, आपल्या ऐपतीप्रमाणे. तर एथा शेट्टी म्हणजे शेट्टीप्रमाणे हे जे आहे ना, हे अव्ययभाव समासाचं उदाहरण आहे. आता अव्ययभाव समास म्हणजे काय? तर ज्या सामासिक शब्दामध्ये पहिलं पद महत्वाचं असतं आणि संपूर्ण सामासिक शब्द
हा क्रियाविशेषणाचं काम करत असेल तर त्याला आपण अव्ययीभाव समास असं म्हणतो. समासाचे मुख्य प्रकार 4 आहेत: अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. अव्ययीभाव समासामध्ये पहिलं पद महत्वाचं असतं, तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्वाचं असतं, द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद महत्वाची असतात आणि बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पद महत्वाची नसून त्यावरून तिसऱ्याच पदाचा बोध आपल्याला होत असतो. चला त्याच्या पुढे आता 14 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. पुढचा प्रश्न आहे पहा, पुढीलपैकी संयुक्त स्वर कोणता? आता संयुक्त स्वर कोणता माहित असतो माहित आहे का, की दोन स्वर एकत्र येऊन तयार झालेला जो नवीन स्वर असतो त्यालाच आपण संयुक्त स्वर असं म्हणतो. त्याच्यामध्ये ए हा काय आहे? संयुक्त स्वर आहे. ट हे त्याचं उत्तर आहे. मुळामध्ये ए, ऐ, ओ आणि औ हे 4 काय आहेत? संयुक्त स्वर आहेत. लक्षात ठेवा, एकूण 14 स्वर आहेत, त्यापैकी ए, ऐ, ओ, औ हे काय आहेत? संयुक्त स्वर आहेत. हे लक्षात ठेवा सर्वांनी. चला त्याच्या पुढचा 15 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात आता. पण आणि याची फोड अ अधिक ई ऑब्लिक ई अशी होते बरं का. चला पुढचा प्रश्न आहे आता. शे म्हणजे शामरुद्राचा शे, षटकोनाचा शे आणि सशाचा स या वर्णांना काय म्हणतात? तर यांचा उच्चार करताना ना आपला जो पोटातली हवा आहे ती घशाला घर्षण करून बाहेर पडते आणि जिथं घर्षण होतं तिथं उष्णता निर्माण होते, म्हणून ही उष्मे किंवा घर्षक वर्ण आहेत. म्हणजे पहिल्या 5 वर्गातील जी व्यंजन आहेत ना त्याच्यामध्ये उष्मे किंवा घर्षक हा एक प्रकार आहे आणि हे 3 व्यंजन हे उष्मे किंवा घर्षक आहेत. क्लिअर झालंय? चला त्याच्या पुढे आता 16 नंबरचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न आहे पहा, आठवा हे कोणत्या प्रकारचे उभयनवी अव्यय आहे? तर किंवा अथवा हे कशामध्ये येतात माहिती आहे का? विकल्प बोधक मध्ये येतात. मुळामध्ये उभयनवी अव्यय म्हणजे काय? तर दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दालाच उभयनवी अव्यय असं म्हणतात. त्याचे परत दोन उपप्रकार पडतात. उभयनवी अव्ययाचे दोन उपप्रकार आहेत. पहिला आहे प्रधानत्व सूचक उभयनवी अव्यये आणि दुसरा आहे गौणत्व सूचक उभयनवी अव्यये. प्रधानत्व सूचक उभयनवी अव्ययाचे परत 4 उपप्रकार आहेत. गौणत्व सूचक उभयनवी अव्ययाचे सुद्धा 4 उपप्रकार आहेत. तर विकल्प बोधक हा प्रधानत्व सूचक उभयनवी अव्ययाचा एक उपप्रकार आहे. चला त्याच्यानंतर आता 17 नंबरचा प्रश्न पाहूयात. समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आता दिलेल्या पर्यायामध्ये ना समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे माहित आहे का? समुद्र कोणता असं दिलंय आपल्याला. समुद्राचा समानार्थी शब्द कोणता? तर आता समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द न अर्णव आहे. सरिता म्हणजे त्याचा समानार्थी शब्द नदी होतो. तडाग म्हणजे तलाव, सरोवर असे त्याचे समानार्थी शब्द आहेत. हे पण शब्द माहिती असू द्या. आणि शैल म्हणजे त्याचा समानार्थी शब्द काय माहिती आहे का? पर्वत, डोंगर, खडक, नद असे त्याचे समानार्थी शब्द आहेत. लक्षात राहील सर्वांच्या. तर अर्णव म्हणजे समुद्र, महासागर असा त्याचा समानार्थी शब्द आहेत. चला त्याच्या पुढे आता 18 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. पुढचा प्रश्न आहे, खड या शब्दाचा अर्थ काय होतो? तर खड या शब्दाचा समानार्थी शब्द किंवा त्या शब्दाचा अर्थ आहे पक्षी. ब हे त्याचं उत्तर आहे. खड या शब्दाचा अर्थ काय होतो? पक्षी हा त्याचा अर्थ आहे. आता त्याच्या पुढे पहा, मी पुस्तक वाचत जाईन या वाक्यातील काळ ओळखा. तर यामध्ये ना 2 शब्दांपासून क्रियापद तयार झालेले आहे, वाचत आणि जाईन. आणि त्याच्यामध्ये 2 शब्दांपासून क्रियापद तयार झालेला असेल आणि त्याच्यामध्ये क्रियावाचक शब्द जो असतो तो धातू साधित असतो. मग वाचक हा धातू साधित आहे, त्याचा शेवटचा अक्षर त आहे आणि त्याच्यानंतर जाईन आलेला आहे. मग 2 शब्दांपासून क्रियापद तयार झालेला असेल, धातू साधिताचं शेवटचा असेल त असेल आणि त्यानंतर लगेच जाईल किंवा जाईन यापैकी एखादा शब्द असेल तर ते कशाचं उदाहरण असतं माहितीये? रीती भविष्यकाळाचं उदाहरण असतं. आणि भविष्यातील एखाद्या क्रियेच्या रीतीचा बोध क्रियापदाच्या रूपावरून होत असेल तर त्यालाच आपण रीती भविष्यकाळ असं म्हणतो. चला त्याच्या पुढे आता 20 नंबरचा प्रश्न आहे. अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. तर अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय माहिती आहे का? उन्मुख हा आहे. अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? उन्मुख हा आहे. अजूनही आपल्याला प्रश्न पाहायचे आहेत मित्रांनो, पण जर तुम्हाला लिपिक आणि शिपाई दोन्ही पदांचा एकत्र अभ्यास करायचा असेल तर न्यायालय भरती ई बुक आहे. यामध्ये लिपिक आणि शिपाईचे दोन्हीचे झालेले पेपर दिलेले आहेत.
दोन्हीचा जो काही अभ्यासक्रम आहे तो ऑनलाईन स्वरूपामध्ये दिलेला आहे, प्लस सरावासाठी भरपूर पेपर लिपिक आणि शिपाई दोन्ही पदाचे दिलेले आहेत आणि फी फक्त 200 प्लस GST आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न आता पाहूयात. 21 नंबरचा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल पहा मित्रांनो. आवडणे या क्रियापदाचा धातू कोणता? तर आवडणे हा जो क्रियापद आहे ना, आता धातू कसा ओळखायचा माहिती आहे का? क्रियापदाचं मूळ रूप म्हणजेच धातू. मग क्रियापदाचा जो भाग बदलत नाही त्याला धातू म्हणतात. मग आवडणेमध्ये आवड असा भाग आहे, आवडला, आवडली, आवडतोस, आवड हा भाग बदलत नाही. मग आवड हा काय झाला? त्याचा धातू झाला. म्हणजे क्रियापदाचा जो भाग बदलत नाही त्यालाच त्या क्रियापदाचा धातू असे म्हणतात. आणि किंवा क्रियापदाच्या मूळ रूपाला धातू असे सुद्धा म्हणतात. धातूपासून धातुसाधित नाम तयार होतं, धातुसाधित विशेषण तयार होतं, त्याच्यानंतर धातुसाधित तयार होतं. तर असं वेगवेगळे तयार होत असतात. चला त्याच्या पुढे आता 22 नंबरचा प्रश्न पाहूयात. मी आवडच सांगितले ना तुम्हाला उत्तर. 1 नंबरचं उत्तर आहे आवड. चला त्याच्या पुढे गजानन या शब्दाचा समास ओळखा. आता गजानन हा जो शब्द आहे ना, याचा समास हा बहुरी समास आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं, बहुरी समासामध्ये दोन्ही पदं महत्वाची नसून त्यावरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. मग गजानन म्हणजे गजाचे आहे आनंद ज्याचे, असा तो गणपती किंवा गणेश. क्लिअर झाले? चला त्याच्या पुढे 23 नंबरचा प्रश्न पाहूयात आता. नेक्स्ट, दिगंबर या शब्दाचा संधी विग्रह करा. आता दिगंबर हा जो शब्द आहे त्याचा संधी विग्रह कसा होतो? दीट अधिक अंबर असा होतो. कसा होतो? दीट अधिक अंबर. क हे त्याचं उत्तर आहे. सॉरी, ब, क नाही, ब. दीट अधिक अंबर, ब हे त्याचं उत्तर आहे. दीट अधिक अंबर म्हणजेच काय? दिगंबर. त्याच्या पुढे आता नाम हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? तर जो नाम आहे ना, हा विकारी शब्द आहे. आता मुळामध्ये विकारी म्हणजे काय? मुळात आपल्या शब्दांच्या जाती एकूण 8 आहेत. त्या 8 जातींपैकी नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या 4 शब्दांच्या जाती विकारी आहेत. विकारी म्हणजे ज्या शब्दांच्या जातीमध्ये लिंग व वचनानुसार बदल होतो त्यांना शब्दांच्या विकारी जाती असे म्हणतात. आणि ज्या ज्या उर्वरित आहेत, क्रियाविशेषण अव्यये, शब्दयोगी अव्यये, उभयनवी अव्यये आणि केवळप्रयोगी अव्यये यांच्या रूपामध्ये लिंग आणि वचनानुसार बदल होत नाही, म्हणून त्या अविकारी जाती आहेत. हे लक्षात असू द्या. विकार म्हणजे बदल होणारा, अविकारी म्हणजे बदल न होणारा. चला आता त्याच्या पुढे 25 नंबरचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, क्रियापद म्हणजे काय? आता क्रियापदाची व्याख्याच आहे पहा. वाक्याला अर्थ प्राप्त करून देणारा क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात, किंवा वाक्याला अर्थ प्राप्त करून देणाऱ्या क्रियावाचक विकारी शब्दाला क्रियापद असे म्हणतात. मग इथं वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजेच काय? क्रियापद आहे. हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे आता 26 नंबरचा आहे. पायाखाली रान घालीत सारे या वाक्यातील अलंकार ओळखा. आता याच्यामध्ये ना स्वभावाचं वर्णन केलेलं आहे पहा. पायाखाली रान घालीत सारे. मग दिलेल्या उदाहरणामध्ये जर स्वभावाचं वर्णन केलेलं असेल तर तो स्वभावती अलंकार असतो. उपमामध्ये काय असतं? उपमेय आणि उपमान दोन्हीमध्ये काहीतरी साम्यपणा असतो. उत्प्रेक्षामध्ये दोन्ही एकच असतात, पण त्याच्यामध्ये जणू, गमे, भाटे असे काही शब्द आलेले असतात. मग ते उत्प्रेक्ष अलंकाराचं उदाहरण असतं. आणि व्यतिरेकमध्ये मला वाटते उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं वर्णन केलेलं असतं. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता नेक्स्ट. पण याचं उत्तर स्वभावती अलंकार आहे बरं का, हे लक्षात ठेवा. पंकज या शब्दाचा अर्थ काय आहे? आता पंकज म्हणजे काय माहित आहे का? पंक म्हणजे चिखल, ज म्हणजे जन्मलेला. पंकज म्हणजे चिखलात जन्मलेले म्हणजे कमळ. पंकज या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कमळ. पंकज म्हणजे चिखलात जन्मलेले. आणि पंकज या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? कमळ. तर समानार्थी शब्दामध्ये विचारतात बरं का, पंकज या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर कमळ हा पंकजचा समानार्थी शब्द आहे. स्वतः हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? तर स्वतः हे जे आहे ना, हे आत्मवाच्य सर्वनाम आहे पहा. स्वतः हे कोणतं सर्वनाम आहे? आत्मवाच्य सर्वनाम आहे. तर हे त्याचं उत्तर आहे. आपण, स्वतः ही कशामध्ये येतात? आत्मवाच्य सर्वनामामध्ये येतात. पुढीलपैकी कंठ्यवर्ण कोणता आहे? आता कंठ्यवर्ण म्हणजे काय? ज्या वर्णाचा उच्चार कंठामधून होतो त्याला कंठ्यवर्ण असं म्हणतात. मग आता याच्या दिलेल्या याच्यामध्ये क हा जो वर्ण आहे याचा उच्चार आपल्या कंठामधून होतो. काय म्हणत आहे मी? च हा जो दिलेला आहे या च चा उच्चार च नाही, सॉरी, कमळाचं क, या क चा उच्चार आपल्या कंठामार्फत होतो, म्हणून हा काय आहे? कंठ्यवर्ण आहे. चला त्याच्या पुढे आता 30वा प्रश्न आपण पाहणार आहोत.
घाम जाळणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? तर घाम जाळणे म्हणजे काय? खूप कष्ट करणे. घाम जाळणे म्हणजे काय? खूप कष्ट करणे असा त्याचा अर्थ आहे. आणि जर तुम्हाला माझ्याकडून मराठी व्याकरण हा विषय शिकायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि मराठी व्याकरण रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. सगळ्याच परीक्षांना तुम्हाला याचा फायदा होईल. याची मूळ फी 600 रुपये आहे, पण 3 दिवसांसाठी याची फी 300 रुपये ठेवलेली आहे आणि 1 वर्षापर्यंत हे व्हिडिओ तुमच्याकडे राहतात. कितीही वेळा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता, कधीही पाहू शकता तुमच्या आवडीनुसार. 1 वर्षापर्यंत किती वेळा, कधीही, कुठेही तुम्ही हे व्हिडिओ पाहू शकता. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. आपण मराठी व्याकरणाचे 30 प्रश्न पाहिलेले आहेत. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.